हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज आपण 29 जुलैचं करंट अफेअर्स या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, लेक्चर सुरू करण्याआधी तुम्हाला माहिती आहे तलाठी भरतीची सिलेक्शन बॅच जी आहे त्याचे ऍडमिशन आपल्या ऍप्लिकेशनवर सुरू आहेत. ऑफर जी आहे ती 799 रुपये फी मध्ये आहे, ज्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मिळताय एवढ्या कमी फी मध्ये. मित्रांनो, 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर सुरू होऊन जातील आणि फी सुद्धा वाढेल. सो त्यामुळे पटापट इनरोल करा. अजूनही ऍडमिशन ओपन आहेत. ऍप्लिकेशन डाउनलोड करा. टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचंय, म्हणजे थोडंसं अपडेटेड राहाल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया मग आजच्या सेशनला. आजचा पहिला आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जुलै 2026 मध्ये कोणत्या स्थळाला भारताचं 45वं युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे? तर मित्रांनो, उत्तर प्रदेश मधील सारनाथचं प्राचीन बौद्ध स्थळ जे आहे याला काय केलेलं आहे, तर भारताचं 45वं वर्ल्ड हेरिटेज साइट जी आहे ती घोषित करण्यात आलेली आहे. सो दक्षिण कोरियातील बुसान शहरामध्ये झालेली वर्ल्ड हेरिटेज साइट वाली जी युनेस्कोची समिती आहे, त्यांचं जे 48वं सत्र झालं होतं, तर त्या दरम्यान हा डिसिजन घेण्यात आला आणि उत्तर प्रदेशमध्ये वाराणसी जवळ असलेलं सारनाथ मधील प्राचीन बौद्ध स्थळ जे आहे त्याला 45वं युनेस्को जागतिक वारसा स्थळ भारतातलं घोषित करण्यात आलेलं आहे. सो सारनाथ एक पवित्र स्थान आहे, ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर त्यांचा पहिला उपदेश जो आहे धम्मचक्र प्रवर्तन दिलेला होता. सो यामध्ये उत्तर प्रदेशातील चौथं युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट बनले हे. आणि या आधी जर पाहिलं तर 1983 मध्ये ताजमहल, त्यानंतर आग्र्याचा किल्ला आणि 1986 मध्ये फतेहपूर सिक्री या तिघांचा समावेश या वर्ल्ड हेरिटेज साइटच्या लिस्ट मध्ये उत्तर प्रदेश मधून झाला होता. सो मराठा लष्करी भूदृश्य हे भारताचं 44वं युनेस्को जागतिक वारसा स्थळ. यामध्ये आपण 12 किल्ले बघतो. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये गणिताच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेले प्रतिष्ठित फील्ड्स मेडल, ज्याला अनेकदा गणिताचं नोबेल पारितोषिक म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर ते कोणाला प्रदान करण्यात आलेलं आहे? सो जॉन पार्डन, हॉंग वॉंग, यू डेंग आणि जॅकॉब स्टिमरेम या सगळ्यांना काय केलेलं आहे, तर या चौघांना सुद्धा हे गणिताचं नोबेल पारितोषिक जे आहे तर ते 2026 मध्ये मिळालेलं आहे. सो बेसिकली गणिताचं नोबेल म्हणून जो काही फील्ड्स मेडल आहे तो ओळखला जातो. तर होंग वांग, यू डेंग, जॉन पार्डन आणि जॅकब स्टिमरमॅन यांना हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर या चौघांविषयी पण इथे तुम्हाला दिलंय. जसं की आपण जर पाहिलं तर हे जे गणिताचं नोबेल आहे, गणितातला सर्वोच्च सन्मान आहे फील्ड्स मेडल, ते मिळवणारी तिसरी महिला ठरलीये. ती आपल्याला हॉंग वॉंग दिसते. तर हार्मोनिक अनालिसिस मधील काकेया अनुमान त्यांनी सोडवलं होतं. देन पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स आणि मॅथमॅटिकल फिजिक्स या क्षेत्रामध्ये युदेंग यांना मिळालंय. तसंच सिम्प्लेक्टिक जिओमेट्री आणि त्यामध्ये जर पाहिलं तर एक अवघड गणितीय अनुमान सोडवण्याच्या बाबतीत जॉन पार्डन यांना मिळालेला आहे. आणि कॅनेडियन संस्थेचं प्रतिनिधित्व करणारे जेकब सिमरमॅन जे आहेत तर पहिल्यांदाच आपल्याला म्हणजे हे विजेते दिसतात कॅनेडियन. देन अल्जिब्राइक जिओमेट्री क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलेले, अल्जेब्राइक जिओमेट्री क्षेत्रामध्ये कार्य केलेलं आहे. पुढे जाऊया. या मेडल बद्दल जर आपण पाहिलं तर फील्ड्स मेडल जे ते एक गणितातला महत्वाचा किंवा सगळ्यात प्रतिष्ठित असा सन्मान म्हणून ओळखला जातो ऑफिशियली. सो बोली भाषेमध्ये आपण त्याला गणिताचं नोबेल पारितोषिक असं म्हणतो. आंतरराष्ट्रीय गणित संघ जे आहे इंटरनॅशनल मॅथ्स युनियन, तर त्यातर्फे दर 4 वर्षांनी हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो. पुढच्या प्रश्नाकडे येऊया. जुलै 2026 मध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर भारताच्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे? तर मागच्या काही दिवसांमध्ये काय सुरू होतं ते सगळ्यांनीच पाहिलं असेल. सो त्याचा परिणाम की धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्री झालेले आहेत प्रल्हाद जोशी. तर ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. सो भारताचं शिक्षण मंत्रालय जे त्याचा अतिरिक्त कारभार केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे. तर संविधानाचे जे कलम 75 आहे त्या अंतर्गत उपकलम 2 नुसार राष्ट्रपतींनी राजीनामा स्वीकारलेला आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय व त्यांच्या सध्याच्या खात्यांसोबत शिक्षण मंत्रालयाचा पण
अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे. पुढे जाऊया. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफचा कोणता स्थापना दिवस 27 जुलै 2026 रोजी साजरा केला जातो किंवा केला गेलाय? तर 2026 ला 88वा स्थापना दिवस जो आहे सीआरपीएफचा तो साजरा करण्यात आलेला आहे. सो सीआरपीएफ केंद्रीय राखीव पोलीस दल तर 27 जुलै 1939 ला मध्य प्रदेशमध्ये क्राऊन रिप्रेझेंटेटिव्ह पोलीस म्हणून त्यांची स्थापना झाली होती आणि 28 डिसेंबर 1949 ला सीआरपीएफ ऍक्ट जो आहे तो इम्प्लिमेंट झाला, संमत पास झाला आणि मग त्याचं नाव बदललं आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स सीआरपीएफ असं ठेवण्यात आलं. सो नवी दिल्लीमध्ये सीआरपीएफचं मुख्यालय आहे. ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे सीआरपीएफचे महासंचालक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 नुसार या तिमाहीसाठी भारताने कितवा क्रमांक मिळवलेला आहे? तर भारताने 81वा क्रमांक मिळवलेला आहे. सो ही जी तिसरी तिमाहीमध्ये भारताला जागतिक स्तरावर 81वे स्थान मिळाले. यानुसार जर आपण पाहिलं, तिसरी नाही ऍक्च्युअली दुसरी तिमाही आहे. सो यामध्ये भारतीय पासपोर्ट धारकांना 55 देशांमध्ये विजाशिवाय किंवा विजा ऑन अरायव्हल प्रवेश मिळतो. तर फेब्रुवारी 2026 मध्ये पहिली तिमाही जी आहे तर त्याचं हे आलं होतं, भारताचा 75वा क्रमांक होता. तो सर्वोच्च देश जर आपण पाहिलं तर सिंगापूरचा पासपोर्ट स्ट्रॉंग आहे, देन जपान, दक्षिण कोरिया आणि युएई जे आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर स्वीडन येतं. सो तिसऱ्या तिमाहीत भारताने 81वे स्थान मिळवलेलं आहे, जे जुलै जून हा जो पिरियड होता त्यासाठीचा. आणि मे जुलै 2026 मध्ये ग्लासगो स्कॉटलँड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतासाठी पहिलं गोल्ड कोणी जिंकलेलं आहे? तर कोणी? मीराबाई चानू हिने भारतासाठी ग्लासगो स्कॉटलँड येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर पहिलं गोल्ड जे ते भारतासाठी जिंकले. महिलांच्या 48 किलो वजनी गटामध्ये 190 किलो वजन उचलून तिने हा जो काही विक्रम आहे तो मिळवलेला आहे. सो भारताचं पहिलं पदक जर पाहिलं तर झंडू कुमारने जिंकलं होतं कांस्य पदक, ठीक आहे, पण पहिलं गोल्ड मीराबाई चानूने जिंकलंय. सो कॉमनवेल्थ गेम्स जे सुरू आहेत तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आतापर्यंत ऋषिकांत सिंग यांनी पुरुषांच्या 60 किलोच्या कॅटेगरीमध्ये वेटलिफ्टिंग मध्ये सिल्वर मिळवलंय. त्यानंतर मीराबाई चानू तर आपण पाहिलंच विमेन्सच्या 48 किलोच्या याच्यामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये गोल्ड मिळवलंय. झंडू कुमारने पुरुषांचं जे हेवी वेट आहे पॉवर लिफ्टिंग पॅरामध्ये कांस्य पदक मिळवलंय आणि मुथुपांडी राजा जे आहे तर त्यांनी चांदीमध्ये पुरुषांच्या 65 किलो याच्यामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये चांदी म्हणजेच आपलं सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये केंद्र सरकारकडून वित्तीय गुप्तचर विभागाच्या FIU नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे सत्यपाल कुमार. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर येईल. सो 2026 मध्ये जुलै 2026 मध्ये केंद्र सरकारने सत्यपाल कुमार यांची वित्तीय गुप्तचर विभागाचे काय केलेले नवीन संचालक म्हणून नियुक्त केलेले आहेत. सो वित्तीय गुप्तचर विभाग काय FIU काय आहे तर याची स्थापना पहिली गोष्ट 18 नोव्हेंबर 2004 ला याची स्थापना झाली होती. नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे. तर भारत सरकारचं जे वित्त मंत्रालय आहे त्याचबरोबर महसूल विभाग जो आहे त्या अंतर्गत कार्यरत असलेली हे काय आहे तर राष्ट्रीय संस्था आहे. पुढे जाऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2026 मध्ये परीक्षा प्रणाली पारदर्शक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी गठीत केलेल्या 6 सदस्यीय उच्चस्तरीय कार्यदलाचे अध्यक्ष कोण आहेत असं प्रश्न आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो करेक्ट आन्सर आहे नंदन निलेकानी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलै 2026 ला परीक्षा पद्धती जे काही इतक्या दिवसाचं आंदोलन सुरू होतं, प्रोटेस्ट सुरू होतं, त्याचा रिझल्ट म्हणून तो राजीनामा दिसतो आपल्याला शिक्षण मंत्र्यांचा आणि सोबत मग काही अजून पावलं उचलली तर त्यामध्ये एक 6 सदस्यीय उच्चस्तरीय कार्यदल स्थापन करण्यात आलं. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर जी परीक्षा प्रणाली आहे ती ट्रान्सपरन्सी त्यामध्ये असावी आणि तंत्रज्ञान आधारित परीक्षा व्हावी. सो त्यासाठी इन्फोसिसचे सहसंस्थापक जे आहेत नंदन निलेकानी तर त्यांच्या नेतृत्वाखाली ही जे काही कार्यदल आहे त्याच्या स्थापनेची घोषणा केलेली आहे. मग इतर सदस्य 5 कोण आहेत? एकतर नंदन निलेकानी आहेत, इतर 5 मध्ये डॉक्टर एस सोमनाथ आहेत इस्रोचे माजी अध्यक्ष, तपन डेक्का आहेत इंटेलिजन्स ब्युरोचे माजी संचालक, IIT मद्रासचे संचालक आहेत व्ही कामकोटी, अनिता कारवाल आहेत ज्या माजी शालेय शिक्षण सचिव आहेत, तसंच लॉजिस्टिक्स तज्ञ आहेत अमृतलाल मीना. पुढचा प्रश्न घेऊया. जुलै 2026 मध्ये संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा आयोगाच्या
म्हणजेच UN सिट्रालच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय परिषद कुठे होणार आहे? तर करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली. भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी ही जी UN सिट्रालचं 60व्या वर्धापन दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. सो संयुक्त राष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार कायदा जो आहे त्याचं जे आयोग आहे तर त्या संदर्भातला हा 60वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती जुलै 2026 मध्ये भारतात नवी दिल्लीमध्ये आयोजित केली जाणार आहे. जे परराष्ट्र मंत्री आहेत आपले डॉक्टर S जयशंकर आणि सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत जे आहेत तर यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. नेपाळ, भूतान, ब्राझील आणि केनिया सारखे जे बरेचसे देश आहेत ज्यांच्यामधील सरन्यायाधीश आणि न्यायाधीश या परिषद जी होती त्याला उपस्थित होते. पुढचा प्रश्न घेऊया. जुलै 2026 मध्ये जागतिक ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद जिंकून इतिहास रचणारी पहिली भारतीय खेळाडू कोण ठरलेली आहे? सो स्क्वॅश मध्ये आपण एक चांगलं म्हणजे आपली कामगिरी दिसते ती केलेली अनाहत सिंग हिने. सो ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे. अनाहत सिंग जे तिने महिला एकेरीचं विजेतेपद पटकावले आणि तशी ती पहिली भारतीय खेळाडू बनलेली आहे. सो जुलै 2026 मध्ये वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप मध्ये तिने हे काय केलेली आहे कामगिरी केलेली आहे. तर कॅनडामधील नायगारा ऑन द लेक या ठिकाणी खेळल्या गेलेल्या अंतिम मॅच मध्ये अनाहत सिंगने इजिप्तची रुकाया सालेमाला हरवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये कोणत्या IT कंपनीने जवळपास 14,257 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या सोबत ओडिशामध्ये भारताचं पहिलं AI ऑप्टिमाइज्ड डेटा सेंटर उभारण्याची घोषणा केलेली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे HCL टेक. ऑप्शन नंबर 3. सो यामध्ये जर आपण पाहिलं तर HCL टेकने जवळपास 14,257 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करून ओडिशामध्ये भारतातलं पहिलं AI ऑप्टिमाइज्ड डेटा सेंटर जे ते उभारण्याची घोषणा केली आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो भारतीय AI स्टार्टअप सर्वम AI आणि ओडिशा सरकार यांच्या पार्टनरशिप मधून डेव्हलप केला जात आहे. तर याचं उद्दिष्ट आहे सरकार, संशोधन संस्था, स्टार्टअप्स आणि जे खाजगी कंपन्या आहेत त्यांसाठी पूर्णपणे सुरक्षित, विस्तारक्षम आणि बहुभाषिक डिजिटल सार्वभौम AI पायाभूत सुविधा प्रदान करणं. सो या मोटिव्हने हा एक कार्यक्रम सुरू केला आहे. जुलै 2026 मध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान तारिक रहमान यांना 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी तर विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केला आहे असं विचारलंय. तारिक रहमान हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत? बांगलादेशचे. सो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आन्सर येईल इथे. बघा 12 ते 13 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्लीमध्ये ही शिखर परिषदेचं आयोजन आपल्याला होताना दिसेल. सो यामध्ये बांगलादेशचे जे पंतप्रधान आहेत तारिक रहमान तर त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केलेलं आहे. मग बांगलादेश जर आपण पाहिला तर बांगलादेश सध्या ब्रिक्सचा सदस्य नाहीये बरोबर. पण भारताने काय केलेलं आहे, भारत सरकारने किंवा भारताने आपला जो शेजारी प्रथम हे जे आपण म्हणतो ना की नेबर फर्स्ट पॉलिसी तर त्या अंतर्गत काय केलेले स्पेशल इन्व्हिटेशन सेंड केलेलं आहे. सो ही जर थीम पाहिली 2026 ची तर ती बिल्डिंग रेझिलियन्स अँड इनोव्हेशन फॉर कॉपरेशन अँड सस्टेनेबिलिटी अशी थीम आहे. नेक्स्ट क्वेश्चन. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलै 2026 मध्ये आयकर सिंधू या नवीन आयकर कार्यालय संकुलाचं उद्घाटन कुठे केलेलं आहे? तर आयकर सिंधू हे नवीन इन्कम टॅक्स ऑफिस जे आहे तर त्याचं संकुल जे आहे ते मुंबईमध्ये उभारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो याचं उद्घाटन मुंबईमध्ये करण्यात आलेले नरिमन पॉइंट वरती तिथे तुम्हाला जवळ दिसेल. सो केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने हे तयार केलं आहे. तर आधुनिक कार्यालयाचं मुख्य उद्दिष्ट कर प्रशासन जे त्यामध्ये कार्यक्षमता आणि पारदर्शकता आणणं तसंच जे काही टॅक्स प्रोव्हायडर्स आहेत तर त्यांना नागरिक केंद्रित सुलभ सेवा प्रदान करणं हे याचं मोटिव्ह आहे. नेक्स्ट क्वेश्चन आणि अगेन एक इम्पॉर्टंट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाने मोठ्या वणव्यांमुळे इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केलेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे स्पेन. स्पेन देशाने पहिल्यांदाच राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. का तर खूप मोठे वणवे तिथे लागले त्यामुळे. सो एक मोठी आग आपल्याला इथे लागलेली दिसते. स्पेनची जी राजधानी आहे मद्रिद आणि अविला हे जे रिजन्स आहेत तर या रिजन जवळ आपल्याला ही आग पसरलेली दिसते. तर युरोपमध्ये येणारा स्पेन एक महत्वाचा देश आहे. युरो त्यांची करन्सी आहे. पेड्रो सांचेझ हे काय आहेत तर त्यांच्या मेन आपल्याला पंतप्रधान दिसतात.
नेक्स्ट क्वेश्चन, जुलै 2026 मध्ये कोणत्या देशाने व्यापार कायदा 1974च्या कलम 301 अंतर्गत सक्तीच्या मजुरीशी संबंधित बाबींवर भारतातून आयात केलेल्या वस्तूंवर 10% अतिरिक्त शुल्क आकारलं आहे? तर ऑप्शन नंबर 1 अमेरिका. अमेरिकेने 10% टॅरिफ्स जे आहेत तर ते लावलेले आहेत इंडियन इम्पोर्ट्स जे आहेत त्यावरती. सो अमेरिका हे याचं करेक्ट आन्सर आहे. जुलै 2026 मध्ये अमेरिकेने 1974चा जो व्यापार कायदा आहे त्याचा 301 नंबरचं जे कलम आहे त्या अंतर्गत सक्तीच्या मजुरीसाठी भारतातून आयात केलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्यांच्यावरती 10% टॅरिफ्स जे आहेत ते लादलेले आहेत. सो बेसिकली टॅरिफ काय असतं तर एक प्रकारचा टॅक्स असतो, एक प्रकारचा जकात असतो, कर असतो किंवा सीमा शुल्क असतं. ठीक आहे, जो एका देशाच्या सरकारद्वारे इतर देशाकडून येणाऱ्या मालावर म्हणजेच त्या आयातीवर लादला जातो. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं इथे संपलेलं आहे. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल आणि जर का तुम्हाला तलाठी भरतीची बॅच जॉईन करायची असेल तर सिलेक्शन बॅचचे ऍडमिशन ओपन आहेत. सर्व विषय यामध्ये प्री परीक्षेसाठी लागणारे शिकवले जातील. सोबत सोबत नोट्स आणि टेस्ट सिरीज आहेत. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. प्री पर्यंत व्हॅलिडिटी आहे. एक्झाम ओरिएंटेड कंटेंट असेल. सो सध्या फक्त 799 रुपयामध्ये बॅच मिळते. 1 तारखेपासून लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे तर याची फी सुद्धा वाढेल. तर पटापट अभ्यास मित्रचं ऍप डाउनलोड करा. काही अडचण असली तर कॉल मेसेज करा आणि टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करून ठेवायचे. इन्स्टावर छान छान कंटेंट बघायला मिळतो तर टेलिग्रामवर तुम्हाला अपडेट दिले जातात. सो आजचा टेस्ट क्वेश्चन आहे, भारताचं 45वं युनेस्को जागतिक वारसा स्थळ कोणतं आहे तर ते कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, ही सेशन जर तुम्हाला आवडलं असेल तर जाता जाता लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.